यापूर्वीच्या तासाला आपण 7.5 पॉईंट बघत होतो, दॅट इज पिरियडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज. या पॉईंटमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं ते ॲटॉमिक रॅडियस. ॲटॉमिक रॅडियस कशा पद्धतीनं पिरियडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजे इन पिरियड कशा पद्धतीने व्हॅरी होते आणि इन ग्रुप दॅट इज टॉप टू बॉटम येताना कशा पद्धतीने व्हॅरी होते हे बघितलं. त्यानंतर आपण आयोनिक रॅडियसचा ट्रेंड त्या ठिकाणी बघितलेला आहे आणि त्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे ते आयोनायझेशन एन्थाल्पी विच इज रिप्रेझेंटेड ॲज IP or IE. IP that is ionization potential or ionization enthalpy, for that we represent IE. It is denoted by delta IH. That is delta H is the change in enthalpy and this change in enthalpy is due to ionization, so this small I is written here, that is delta IH. That is ionization enthalpy. Firstly, we have to define or understand the meaning of ionization enthalpy. Ionization enthalpy is defined as the energy required to remove an electron from valence shell of an isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. यामध्ये आलेला isolated gaseous atom हा शब्द आपल्याला या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. आयसोलेटेड गॅसियस ॲटम दॅट इज द ॲटम विच इज नॉट बॉन्डेड विथ एनी अदर ॲटम और सिम्पली वी कॅन से दॅट एनी फ्री गॅसियस ॲटम इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड गॅसियस ॲटम. द डेफिनेशन सेज दॅट द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन from an isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. Ionization enthalpy म्हणजे तरी काय, तर एखाद्या फ्री ॲटम किंवा गॅसियस ॲटम मधला आउटरमोस्ट शेल मध्ये असणारा एक इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी लागणारी एनर्जी ऊर्जा म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी अँड इट इज डिनोटेड बाय डेल्टा IH, दॅट इज चेंज इन एन्थाल्पी which is given by delta H, and this change in enthalpy is due to ionization, so it is delta IH. तर या पद्धतीने आपल्याला आयोनायझेशन एन्थाल्पीची डेफिनेशन सांगता येईल. अँड धिस आयोनायझेशन एन्थाल्पी इट इज द क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ टेंडन्सी ऑफ एन इलेमेंट टू डोनेट और लूज एन इलेक्ट्रॉन. हा आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय आहे, तर एखाद्या इलेमेंटची इलेक्ट्रॉन देऊन टाकण्याची टेंडन्सी म्हणजेच आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणता येईल. दिस आयोनायझेशन एन्थाल्पी इट इज एक्सप्रेस्ड इन किलो जूल्स पर मोल. ती एक्सप्रेस करण्यासाठी आपण युनिट कोणतं वापरतो, तर किलो जूल पर मोल हे युनिट त्या ठिकाणी वापरलं जातं. Now let's explain the ionization enthalpy. If we consider that here X is any gaseous isolated atom. X हा कोणताही आपण gaseous atom घेतला. If it loses an electron, it is converted into cation, that is X plus, and the amount of energy required to remove this one electron is called as first ionization enthalpy and it is represented as delta IH1. H1 that is first ionization enthalpy because this valence shell electron it is removed singly. प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉन रिमूव्ह होताना तो एक एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत असतो. त्याच्यामुळे पहिला इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स शेल मधला गेला, त्यासाठी लागणारी ऊर्जा ही फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. समजा त्या ॲटम मधला आपल्याला दुसरा इलेक्ट्रॉन घालवायचा असेल तर त्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. त्यातलाच तिसरा इलेक्ट्रॉन आपल्याला घालवायचा असेल तर त्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजेच थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी. अँड दिस आयोनायझेशन enthalpies are represented as delta IH1, delta IH2, delta IH3
फॉर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड इलेक्ट्रॉन्स रिस्पेक्टिव्हली. तर पहिला, दुसरा, तिसरा इलेक्ट्रॉन घालवण्यासाठीची लागणारी ऊर्जा जी आहे अनुक्रमे ती आपल्याला फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी, सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी असं त्या ठिकाणी म्हणता येईल. यातला पहिला ह्या गॅसियस ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन घालवून टाकला त्यासाठी लागणारी ऊर्जा त्याला फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी असं म्हणू आपण. आता हा तयार झालेला जो आपला एक्स प्लस आहे त्याच्यातला आणखीन एक इलेक्ट्रॉन आपल्याला घालवून टाकायचा आहे, त्यामुळं एक्स प्लसचा X2+ होईल. हा दुसरा इलेक्ट्रॉन घालवून टाकला त्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे डेल्टा IH2 दॅट इज सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. समजा यातला आणखीन एक इलेक्ट्रॉन म्हणजे तिसरा इलेक्ट्रॉन घालवला तर त्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजेच आपण थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी असं त्याला म्हणतो. आता ही आयोनायझेशन एन्थॅल्पी इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, ही नेहमीच पॉझिटिव्ह असते. दॅट मीन्स to remove or to knock out the electron from the valence shell of an isolated gaseous atom, we have to supply energy. तर त्या ठिकाणी असा कोणत्याही एखाद्या ॲटम मधला गॅसियस ॲटम मधला व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट असणारा किंवा त्याला आपण लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन म्हणतो तो घालवून टाकण्यासाठी आपल्याला ऊर्जा द्यावी लागते. म्हणून धिस आयोनायझेशन एन्थॅल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे ती नेहमीच पॉझिटिव्ह त्या ठिकाणी असते. दुसरी याच्यातली गोष्ट की ऑलवेज फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी इज स्मॉलर दॅन सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. नेहमीच फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ही सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पीपेक्षा लहान असते. आता आपण या ठिकाणी बघूया. समजा आपण लिथियमचा ॲटम कन्सिडर केला. आपल्याला माहित आहे लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3, त्यामुळं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहिता येईल 1s2 2s1. आता लिथियमचा आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा किंवा व्हॅलन्स शेलमधला इलेक्ट्रॉन म्हणजे 2s मधला इलेक्ट्रॉन तो आपण या ठिकाणी डायग्रामॅटिकली दाखवूया. हे लिथियमचं न्यूक्लियस आहे. ही पहिली 1s सबशेल झाली, ही 2s झाली. या पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. आता या लिथियमच्या न्यूक्लियसमध्ये इथं 3 प्रोटॉन आहेत आणि 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यातले 2 इलेक्ट्रॉन हे पहिल्या 1sच्या कक्षेमध्ये आहेत आणि तिसरा इलेक्ट्रॉन जो आहे तो तुमच्या 2sच्या कक्षेमध्ये आहे. हे n=1 and this is n=2. तर या पद्धतीने हे 3 इलेक्ट्रॉन या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आता आपल्याला हा आउटरमोस्ट किंवा व्हॅलन्स शेल मधला हा इलेक्ट्रॉन घालवून टाकायचा आहे. त्यासाठी लागणारी ऊर्जा जी आहे ती आपली फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी असणार आहे. लिथियमसाठी ही फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी जी आहे ती लिथियमचा लिथियम प्लस होईल, त्यांनी एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर त्याच्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे त्याला आपण डेल्टा IH1 म्हटलं आणि ती आहे 520 किलो जूल्स पर मोल. एवढी ती ऊर्जा आहे. आता आपल्याला बघायचं आहे की ही ऊर्जा ही सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पीपेक्षा नेहमी कमी असते. आता हा पहिला इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी लागलेली ऊर्जा ही फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे. आता या लिथियम प्लस मधला अजून एक इलेक्ट्रॉन आपल्याला घालवायचा आहे. लिथियम प्लसचा त्या ठिकाणी लिथियम 2+ होणार आहे. अजून एक इलेक्ट्रॉन गेला आणि त्याच्यासाठी लागणारी ही जी ऊर्जा आहे तिला आपण सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी असं म्हणतो. आणि ही सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी इट इज ऑलवेज मोर दॅन 520 किलो जूल्स पर मोल. याच्यापेक्षा निश्चितपणे ही जास्तीची असते. असं का? तर या ठिकाणी आपण त्याचा या ॲटॉमिक ऑर्बिटल आणि इलेक्ट्रॉन यांचं स्ट्रक्चर जाणून घेतल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल. या ठिकाणचा आपण हा इलेक्ट्रॉन काढून टाकला तर आता लिथियम प्लस साठी
आयोनिक साईज, आता आपल्याला या ठिकाणी मगाचा ॲटम होता, त्याच्यातला हा इलेक्ट्रॉन घालवून टाकला, त्याच्यासाठी किती ऊर्जा लागली तर 520 किलो जूल्स पर मोल इतकी लागली. आता अजून एक इलेक्ट्रॉन आपल्याला घालवायचा आहे, म्हणजे 1s मधला हा इलेक्ट्रॉन गेलाय आता, त्यामुळे ही कक्षा गेली. आता 1s2 मधला इलेक्ट्रॉन आपल्याला घालवायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी लिथियमची आयोनिक साईज डिक्रीज झालेली आहे, इलेक्ट्रॉन या कक्षेतला घालवायचा आहे, त्यामुळं आयोनिक साईज त्याची लहान झाली आणि त्यावेळेस न्यूक्लिअर चार्ज आहे तेवढाच म्हणजे +3 आहे. त्याच्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे झेड इफेक्टिव्ह तो त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला आहे. त्याच्यामुळं धिस सेकंड इलेक्ट्रॉन इट इज टाइटली बॉन्डेड विथ द न्यूक्लियस, या न्यूक्लियस बरोबर तो घट्ट असा बांधला गेलेला आहे. सो वी विल रिक्वायर मोर एनर्जी टू रिमूव्ह धिस सेकंड इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळं हा दुसरा इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी लागणारी ऊर्जा दॅट इज अवर डेल्टा IH2 सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी, इट इज always more than the first ionization enthalpy. So we have written that this delta H2 that is second ionization enthalpy is more than 520 kilojoules per mole. आता यातला तिसरा इलेक्ट्रॉन घालून टाकायचा म्हटलं तर याच्याही पेक्षा जास्तीची ऊर्जा लागेल. सो हिअर वी कॅन राईट फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी इट इज लेस दॅन second ionization enthalpy and second ionization enthalpy is less than third ionization enthalpy. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. याचाच अर्थ थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी इज मोर दॅन सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी and second ionization enthalpy is more than first ionization enthalpy. म्हणजे जसं जसं तुम्ही इलेक्ट्रॉन घालवायला लागाल तसं तसं तुम्हाला आतला इलेक्ट्रॉन घालवण्यासाठी जास्तीची ऊर्जा त्या ठिकाणी द्यावी लागते. हे झालं आपलं आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, हाऊ इट कॅन बी रिप्रेझेंटेड, व्हॉट इज द युनिट ऑफ धिस आयोनायझेशन एन्थाल्पी. आता आपल्याला बघायचं आहे हाऊ धिस आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅरीज इन ग्रुप. So our next point is in group, how the ionization enthalpy vary. In group म्हणजे when we move from top to bottom, टॉप करून बॉटम कडे येताना पिरियडिक टेबल मध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये कोणता चेंज होतो, तर त्यासाठी आपण पहिल्या ग्रुपचे एलिमेंट जे आहेत ते त्या ठिकाणी कन्सिडर करूया. पहिल्या ग्रुपचा दुसऱ्या पिरियडचा पहिला मेंबर जो आहे तो लिथियम, म्हणजे सेकंड पिरियडचा लिथियम, थर्ड पिरियडसाठीचं सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम आणि फ्रान्सियम हे पहिल्या ग्रुपचे एलिमेंट आहेत. मग टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली येत असताना या ठिकाणी आयोनायझेशन एन्थाल्पी मध्ये कशा पद्धतीने चेंज होतो ते आपल्याला पाहायचं आहे. ॲज वी नो दॅट व्हेन वी मूव्ह इन ग्रुप दॅट इज फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. आपल्याला माहित आहे की ॲटॉमिक साईज increases because the last or valence electron enter in completely new main shell. या ठिकाणी जर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं तर लक्षात येईल. लिथियम साठीचा आहे 2s1, सोडियम साठी आहे 3s1, पोटॅशियम साठी आहे 4s1, 5s1, 6s1, 7s1. म्हणजे येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो कम्प्लिटली नवीन मेनशेल मध्ये. लिथियम साठीची ती आउटर मोस्ट असणारी मेनशेल 2 नंबरच्या क्रमांकाची आहे, सोडियम साठीची 3 नंबर, पोटॅशियम साठी 4थ्या क्रमांकाची, रुबिडियम साठी 5व्या क्रमांकाची, सिसियम साठी 6व्या आणि फ्रान्सियम साठी 7व्या क्रमांकाची. म्हणजे मेनशेल जी आहे ती त्या ठिकाणी बदलतीये, म्हणजे ॲटमचा साईज त्या ठिकाणी वाढत गेलेला आहे. सो वी कॅन से दॅट ॲज द ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स
इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. ॲटॉमिक साईज वाढल्यामुळं त्या ठिकाणी न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स शेल मधला इलेक्ट्रॉन जो की आपल्याला काढून टाकायचा आहे त्याच्यामधलं डिस्टन्स वाढतंय. याचाच अर्थ दी न्यूक्लिअर अट्रॅक्शन ऑन दॅट इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. त्यासाठी आपण ॲटॉमिक साईज समजून घेताना उदाहरण बघितलं होतं की समजा सेंटरला मी म्हणजे न्यूक्लियस आहे आणि 10व्या बेंचवरचा मुलगा म्हणजे 10व्या कक्षेमध्ये असणारा इलेक्ट्रॉन आपण समजलं तर त्या ठिकाणी न्यूक्लियसचं म्हणजे टीचरचं त्या मुलावरती असणारं अट्रॅक्शन तितकंसं किंवा लक्ष तितकंसं असणार नाही. पण पहिल्या बेंचवरती बसणाऱ्या मुलावरती मात्र टीचरचं लक्ष निश्चितपणे जास्तीचं असेल. या पद्धतीनं न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉनचं अंतर जसं जसं वाढायला लागेल तसं तसं न्यूक्लियसचं त्या इलेक्ट्रॉनवरचं अट्रॅक्शन कमी व्हायला लागतं. म्हणजे ॲटॉमिक साईज इन्क्रीज झाल्यामुळं न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन याच्यामधलं अंतर त्या ठिकाणी वाढायला लागतं. त्याच वेळी आपल्याला स्क्रीनिंग इफेक्टचा परिणाम लक्षात घ्यायला पाहिजे. In group, the screening effect increases. टॉप टू बॉटम येत असताना येणाऱ्या शेवटचा इलेक्ट्रॉन हा कम्प्लिटली न्यू मेनशेलमध्ये येत असल्यामुळं न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमधला हा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये असणाऱ्या मेनशेलची संख्या म्हणजेच दुसऱ्या अर्थानं इलेक्ट्रॉनची संख्या वाढते. त्याच्यामुळं स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट त्या ठिकाणी वाढतो. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज दॅट इज झेड इफेक्टिव्ह डिक्रीजेस. हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे किंवा न्यूक्लियसचं त्या इलेक्ट्रॉनवरती असणारं अट्रॅक्शन कमी होतं. सो ड्यू टू धिस रिझन्स दी outermost or valence electron it is loosely bonded with the nucleus. त्याच्यामुळे हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन loosely bonded with nucleus. So less amount of energy is required to remove such loosely bonded electron. त्यामुळे असा लूजली बॉन्डेड असणारा इलेक्ट्रॉन घालवण्यासाठी अर्थातच ऊर्जा कमी लागेल. त्याच्यासाठी बघा आपण साधं उदाहरण घेऊया. टीचर मी इथं उभी आहे तर मी न्यूक्लियस आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धतीने या बेंचच्या ज्या रांगा आहेत त्या आपण आपले मेन्शेल्स ॲटममधले आहेत असं कन्सिडर करूया. मी न्यूक्लियस आहे. टॉप टू बॉटम म्हणजे वरून आपण खाली यायला लागतो तसं तसं न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागतो. ॲटॉमिक नंबर वाढत जातोय. इथं बघा लिथियमसाठीचा ॲटॉमिक नंबर आहे 3, सोडियमसाठी 11, पोटॅशियमसाठी 19, रुबिडियमसाठी 37, 55, 87. या पद्धतीनं टॉप टू बॉटम येत असताना न्यूक्लिअर चार्ज वाढतोय आणि त्याच वेळी ॲटॉमिक साईज इन्क्रीज व्हायला लागते. त्याच्यामुळं काय होतं की येणारा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा शेवटचं इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस पासून अंतरावरती जातोय. त्याच्यामुळे न्यूक्लियसचं त्याच्यावरचं असणारं अट्रॅक्शन कमी होतं. म्हणून कन्सिडर आपण असं केलं की मी म्हणजे न्यूक्लियस आहे आणि त्या ठिकाणी 10व्या कक्षेतला जर विद्यार्थी त्याला जर उठून जायचं असेल तर तो मागच्या दरवाजानं सहज निघून जाऊ शकतो कारण त्याच्यावरती इतकंसं लक्ष असणार नाही. पण तोच जर पहिल्या बेंचवरचा विद्यार्थी इथून उठून जायचं त्याला म्हटलं तर त्याला माझी परवानगी घ्यावी लागेल कारण त्याच्यावरती माझं निश्चितपणे जास्तीचं लक्ष त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ जेवढा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ तेवढा तो इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी आपल्याला ऊर्जा जास्तीचं लागेल. याचाच दुसऱ्या अर्थानं आपल्याला असं सांगता येईल की इलेक्ट्रॉन न्यूक्लियस पासून जेवढा दूरवरती असेल तेवढा तो इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी आपल्याला ऊर्जा कमी लागेल. नेमकं तीच गोष्ट ग्रुपमध्ये घडते.
कारण ग्रुपमध्ये आपण टॉप टू बॉटम यायला लागतो तसं तसं ॲटॉमिक साईज वाढत जाते अँड देअर इज इनव्हर्स रिलेशन बिटवीन आयोनायझेशन एन्थाल्पी अँड ॲटॉमिक साईज. आयोनायझेशन एन्थाल्पी आणि ॲटॉमिक साईजमध्ये इनव्हर्स रिलेशन असतं. याचाच अर्थ ॲज ॲटॉमिक साईज increases, ionization enthalpy decreases. That means in a group that is from top to bottom, atomic size increases, so ionization enthalpy decreases. So we will write here, in a group ionization enthalpy decreases. आता हेच ग्रुपमधलेच इलेमेंट आहेत, त्यांच्यासाठी जर आपण या ठिकाणी ॲटम दाखवायचा म्हटलं तर लिथियमसाठी हा झाला लिथियमसाठीचा ॲटम. या ठिकाणी लिथियमसाठीचे 2 इलेक्ट्रॉन इथं आहेत आणि तिसरा इलेक्ट्रॉन इथं आहे. हे झालं लिथियमसाठी n = 2 2s1. सोडियमसाठी म्हणजे हे झालं त्याची ॲटॉमिक साईज. सोडियमसाठी n = 3 3s1. n = 3 मध्ये त्याचा इलेक्ट्रॉन आहे इथं, त्यामुळे त्याच्यासाठीचं झाला ॲटॉमिक साईज ही. पोटॅशियमसाठी n = 4 4s मध्ये इलेक्ट्रॉन शेवटचा येणार आहे, त्यामुळं ही झाली पोटॅशियमसाठीची ॲटॉमिक साईज. जसं जसं ॲटॉमिक साईज वाढायला लागते तसं तसं न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉनचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं अंतर वाढायला लागतं. त्यामुळं शेवटचा हा इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमधला इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठीची लागणारी ऊर्जा ही त्या ठिकाणी कमी कमी व्हायला लागते. दॅट इज फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. ग्रुपमध्ये ही फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज व्हायला लागते. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की इन पिरियडमध्ये हाऊ धिस आयोनायझेशन एन्थाल्पी चेंजेस. आता इन पिरियड म्हणजे व्हेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये आपण जेव्हा डावीकडून उजवीकडे जायला लागतो तेव्हा हाऊ धिस आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅरी. तेव्हा ही आयोनायझेशन एन्थाल्पी कशी व्हॅरी होते त्यासाठी आपण सेकंड पिरियडसाठीचे आणि 1 ते 18 ग्रुपमधला पहिला ग्रुपचा मेंबर आहे लिथियम, दुसऱ्या ग्रुपसाठीचा आहे बेरिलियम, त्यानंतर पी ब्लॉकमध्ये येणार आहे म्हणजे 13 ते 18 ग्रुपमध्ये सेकंड पिरियडचे मेंबर आहेत बोरॉन ते न्यूऑन. दॅट इज बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि न्यूऑन. हे सेकंड पिरियडचे आपण सगळे मेंबर घेतलेले आहेत कारण आपल्याला पिरियडमध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी कशा पद्धतीने व्हॅरी होते हे आपल्याला बघायचं आहे. तर डावीकडून उजवीकडे जात असताना या ठिकाणी ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. ॲटॉमिक नंबर लिथियमसाठीचा आहे 3, बेरिलियमसाठी 4. म्हणजे एक एकनी ॲटॉमिक नंबर तुम्ही पिरियडमध्ये जेव्हा जायला लागता तेव्हा वाढायला लागतो. लिथियमसाठी 3, बेरिलियमसाठी 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीनं ॲटॉमिक नंबर एक एकनं इन्क्रीज व्हायला लागतो. याचाच अर्थ न्यूक्लिअर चार्ज त्या ठिकाणी इन्क्रीज व्हायला लागतो. मग पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज काय होते तर ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. हे आपण मागच्या तासाला बघितलेलं आहे. न्यूक्लिअर चार्ज वाढतोय पण येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन हा एकाच मेनशेलमध्ये त्या ठिकाणी येतो. त्यावेळी त्या ठिकाणचा असणारा स्क्रीनिंग इफेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढत असल्यामुळं ॲटॉमिक नंबर वाढत असल्यामुळं त्या ठिकाणचा असणारा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी वाढतो. त्याच्यामुळं न्यूक्लियस आउटरमोस्ट शेलमधल्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे जोरदार खेचतं आणि त्याच्यामुळं ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. म्हणजे पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. दॅट मीन्स द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दॅट डिक्रीजेस. याचाच अर्थ न्यूक्लियस आणि
व्हॅलन्स शेल मध्ये असणारा इलेक्ट्रॉन याच्यातलं अंतर कमी कमी व्हायला लागतं. जेव्हा तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये पिरियडमध्ये जायला लागतं म्हणजे डावीकडून उजवीकडे जायला लागतात तसं तसं ॲटॉमिक साईज हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणजेच व्हॅलन्स शेलमधला असणारा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या अधिक जवळ यायला लागतो. सो द attraction of nucleus on the valence electron increases. That means, in another word, this valence shell electron, it is tightly bonded with the nucleus. याचाच अर्थ काय? valence shell electron is tightly bonded with nucleus. So such tightly bonded electron, it will require more energy to remove it. To knock out this tightly bonded electron, we require more energy. That means in the period ionization enthalpy increases. याचाच अर्थ ionization enthalpy increases in period. म्हणजे पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना आयोनायझेशन एन्थाल्पी त्या ठिकाणी वाढायला लागते. या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण सेकंड पिरियडचे मेंबर घेतलेले आहेत. याचा अर्थ लिथियम रिक्वायर्ड least ionization enthalpy, or we can say that first ionization enthalpy of lithium is minimum while the first ionization enthalpy of neon is maximum. त्यासाठी आपण हे या पद्धतीने लिहू की डेल्टा I H1 of lithium is smallest than delta I H1 of beryllium and so on up to delta I H1 of neon. याचाच अर्थ निऑन साठीची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ही सगळ्यात जास्त आहे, तर लिथियम साठीची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ही सगळ्यात कमी आहे. कारण डावीकडून उजवीकडे जात असताना आयोनायझेशन एन्थाल्पी त्या ठिकाणी इन्क्रीज होते. त्याचं रिझन काय आहे तर डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक साईज वाढते, म्हणजेच न्यूक्लियस पासून व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं अंतर कमी व्हायला लागतं. त्याचवेळी स्क्रीनिंग इफेक्ट आपला कॉन्स्टंट आहे आणि इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतोय, कारण ॲटॉमिक नंबर जो आहे तो एकेकनी वाढतोय, म्हणजे न्यूक्लियर चार्ज हा एकेकनी वाढतोय. त्याच्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज सुद्धा वाढतो. म्हणजेच आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसशी अधिकाधिक घट्ट बांधला जातो. त्याच्यामुळे असा इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी आपल्याला जास्तीची ऊर्जा द्यावी लागते. त्याच्यामुळं लिथियमसाठी आपल्याला सगळ्यात कमी ऊर्जा लागेल लिथियमचा लिथियम प्लस करण्यासाठी, तर निऑन प्लस करण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्तीची ऊर्जा लागेल. आता याच्यामध्ये एक्सेप्शन मात्र 2 केसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी बोरॉन आपल्या म्हणण्यानुसार डावीकडून उजवीकडे या दिशेनं जाताना आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज व्हायला पाहिजे. या स्टेटमेंटनुसार लिथियमपेक्षा जास्तीची आयोनायझेशन एन्थाल्पी बेरिलियमची असणार आहे आणि बेरिलियमपेक्षा जास्तीची आयोनायझेशन एन्थाल्पी बोरॉनची असायला हवी. पण प्रत्यक्षात मात्र आयोनायझेशन एन्थाल्पी बेरिलियमची जी आहे ती बेरिलियमसाठीची आयोनायझेशन एन्थाल्पी जी आहे ती आहे 899 किलो जूल्स पर मोल, तर बोरॉनसाठीची आयोनायझेशन एन्थाल्पी आहे 801 किलो जूल्स पर मोल. तर हे असं का? म्हणजे या ठिकाणची बोरॉनची आयोनायझेशन एन्थाल्पी, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी इट इज लेस दॅन आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ बेरिलियम.
फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ बोरॉन इज लेस दॅन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ बेरिलियम. बेरिलियमच्या आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा खरं तर ही जास्ती असायला पाहिजे, कारण डावीकडून उजवीकडे जाताना आयोनायझेशन एन्थाल्पी वाढायला लागते. तर ती व्हॅल्यू किती आहे, तर बेरिलियमसाठीची आयोनायझेशन फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे 899 किलोजूल्स पर मोल. तर बोरॉनसाठीची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी आहे 801 किलोजूल्स पर मोल. व्हाय इट इज सो, हे असं का, तर त्यांचा जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊया. बेरिलियमचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2s2 आणि बोरॉन साठीचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2s2 2p1. म्हणजे या ठिकाणी आपण बोरॉनचा बोरॉन प्लस करण्यासाठी p 2pच्या सबशेल मधला हा इलेक्ट्रॉन घालवून टाकतोय आणि बेरिलियमचा बेरिलियम प्लस करण्यासाठी आपण इलेक्ट्रॉन घालवून टाकतोय तो 2s मधला. म्हणजे s मधला इलेक्ट्रॉन बेरिलियमच्या बाबतीमध्ये जातोय, तर बोरॉनसाठी 2p मधला इलेक्ट्रॉन या ठिकाणी जातोय. या ठिकाणी याचं जर ब्लॉक पिक्चर आपण बोरॉनसाठीचं आपण दाखवलं तर या पद्धतीनं तुम्हाला px py pz p मध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि त्याचे शेजारी हे 2s चे 2 इलेक्ट्रॉन आहेत. आपण हा इलेक्ट्रॉन 2p मधला हा इलेक्ट्रॉन घालून टाकतोय, त्याच्यासाठी लागणारी ऊर्जा ही एवढी आहे. आणि बेरिलियमच्या बाबतीमध्ये 2s मध्ये हे पेअरिंग झालेले जे इलेक्ट्रॉन आहेत त्यातला एक इलेक्ट्रॉन आपल्याला घालवून टाकायचा आहे आणि आपल्याला माहित आहे हे पेअर असल्यामुळं जोडी आहे ती फोडून त्यातला इलेक्ट्रॉन घालवण्यासाठी आपल्याला जास्तीची ऊर्जा लागते आहे. तर या ठिकाणी बघा p मधला हा इलेक्ट्रॉन जर आपण देऊन टाकला तर ऑटोमॅटिकली 2s2 म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बेरिलियम सारखं येणार आहे. हा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी देऊन टाकणं सहज शक्य आहे, कारण p सबशेल जी आहे इट इज लेस पेनिट्रेटिंग दॅन द s सबशेल. s सबशेल आपल्याला तिचा शेप माहिती आहे, आपण चौथ्या प्रकरणामध्ये बघितलं. इट इज स्फेरिकली सिमेट्रिकल. सो दिस इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन s सबसेल इट इज मोर टाइटली बॉन्डेड विथ द न्यूक्लियस. न्यूक्लियसशी तो टाइटली बॉन्डेड असतो, म्हणून त्याच्यातला इलेक्ट्रॉन घालवण्यासाठी आपल्याला जास्तीची ऊर्जा लागेल. तर p सबशेल मधला इलेक्ट्रॉन त्या हिशोबाने लेस टाइटली बॉन्डेड विथ द न्यूक्लियस. So to remove this electron we require less amount of energy as compared to this paired s electron. तर त्याच्यामुळं बोरॉनचं फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ही बेरिलियमच्या फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा कमी असलेली दिसते. प्रत्यक्षात खरं तर ती जास्तीची असायला पाहिजे, पण आपण बोरॉनचा जो इलेक्ट्रॉन घालवून टाकतोय तो p सबशेल मधला आहे आणि p सबशेल ही लेस पेनिट्रेटिंग आहे. याचाच अर्थ त्यातला इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसची लेस टाइटली बॉन्डेड आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन घालवायला आपल्याला त्या ठिकाणी कमी ऊर्जा लागते. हे या पिरियड मधलं पहिलं एक्सेप्शन झालं. याच पद्धतीनं आपल्याला दुसरं एक्सेप्शन सापडतं ते ऑक्सिजन आणि नायट्रोजन मध्ये. आपल्या स्टेटमेंटनुसार डावीकडून उजवीकडे जाताना आयोनायझेशन एन्थाल्पी वाढत जाते. याचा अर्थ आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ नायट्रोजन इट मस्ट बी लेस दॅन द आयोनायझेशन एन्थाल्पी ऑफ ऑक्सिजन. Here we write this as ionization enthalpy, that is first ionization enthalpy of nitrogen. It must be less than ionization enthalpy of oxygen. ऑक्सिजनच्या आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा नायट्रोजनची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असायला हवी, पण प्रत्यक्षात नायट्रोजनची आयोनायझेशन एन्थाल्पी ही ऑक्सिजनच्या आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा जास्तीची आहे. नायट्रोजनसाठीची आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू आहे 1402 किलोजूल्स पर मोल, तर ऑक्सिजनसाठीची आयोनायझेशन एन्थाल्पी आहे 1314 किलोजूल्स पर मोल. म्हणजे
नायट्रोजनची आयोनायझेशन एन्थाल्पी ही ऑक्सिजनच्या आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा जास्तीची असलेली दिसते. व्हाय इट इज सो? हे असं कशामुळे? तर त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी लक्षात घेऊया. नायट्रोजनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2s2 2p3. याच्यासाठी जर आपण ब्लॉक डायग्राम काढली तर आपल्याला या पद्धतीनं दाखवता येईल. हे एसचे 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, px py pz, म्हणजे पी सबशेल नायट्रोजनची एक्झॅक्टली हाफ फिल्ड आहे. अगदी बरोबर अर्धी भरलेली आहे, कारण आपल्याला माहित आहे पी सबशेलची कॅपॅसिटी मॅक्झिमम टू अकोमोडेट 6 इलेक्ट्रॉन. जास्तीत जास्त 6 इलेक्ट्रॉन पी मध्ये सामावू शकतात. त्याचं एक्झॅक्टली हाफ फिल्ड असणारं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नायट्रोजनसाठी आलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे हाफ फिल्ड, फुलफिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दे आर द मोस्ट स्टेबल. ती सगळ्यात स्टेबल असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स असतात. त्याच्यामुळं when we want to remove the electron from this half filled configuration, या हाफ फिल्ड कॉन्फिगरेशन मधला यातला एक इलेक्ट्रॉन आपल्याला घालवण्यासाठी we require more energy, म्हणजे 1402 किलो कॅलरीज किलो जूल्स इतकी ऊर्जा तुम्हाला हा नायट्रोजनचा एक इलेक्ट्रॉन घालवून टाकण्यासाठी लागेल. तर ऑक्सिजनला त्याच्या तुलनेनं कमी, म्हणजे 1314 किलो जूल्स पर मोल एवढी ऊर्जा लागते. कारण का तर बघा, त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं दिलेलं आहे आपण 2s2 2p4. त्याच्यासाठीचं जर ब्लॉक डायग्राम आपण काढली तर एस मध्ये हे 2 इलेक्ट्रॉन इथं दाखवता येतील, पी मध्ये 4 आहेत, म्हणजे एका px py pz px मध्ये तुम्हाला पेअर झालेला इलेक्ट्रॉन दिसतोय. त्याच्यामुळं हा इलेक्ट्रॉन जर देऊन टाकला तर त्या ठिकाणी वी गेट एक्झॅक्टली हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हा जर इलेक्ट्रॉन देऊन टाकला म्हणजे ऑक्सिजननं एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर ऑक्सिजन प्लस होईल. आणि असं जर झालं तर एक्झॅक्टली हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. त्यामुळे हा डबली असणारा इलेक्ट्रॉन जो आहे तो सहजासहजी दिला जातो ॲज कम्पेअर टू धिस एक्झॅक्टली हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन. हाफ फिल्ड कॉन्फिगरेशन, हाफ फिल्ड कॉन्फिगरेशन मधला एक इलेक्ट्रॉन देण्यासाठी लागणारी ऊर्जा त्याच्यामुळं अर्थातच जास्तीची असणार आहे. त्याच्यामुळं नायट्रोजनची फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी ही ऑक्सिजनच्या फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा जास्तीची असलेली दिसते. तर या ठिकाणी स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे रिझन आपल्याला सांगता येईल. त्यामुळे अशा पद्धतीनं 2 एक्सेप्शन आपल्याला या पिरियडमध्ये सांगता येईल. पिरियडमध्ये आपण डावीकडून उजवीकडे जायला लागलो की आयोनायझेशन एन्थाल्पी निश्चितपणे इन्क्रीज होते, पण एक्सेप्शन केस आहे ते बोरॉन आणि बेरिलियमचं. हे लक्षात ठेवायचं, हे इम्पॉर्टंट. आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन. ॲक्च्युली बोरॉनचं आयोनायझेशन एन्थाल्पी बेरिलियमपेक्षा जास्ती असायला पाहिजे होती, पण प्रत्यक्षात बेरिलियमची आयोनायझेशन एन्थाल्पी बोरॉनपेक्षा जास्तीची आहे. तर अशा पद्धतीनं when we move from left to right, that is when we move in period, ionization enthalpy, that is delta H, increases, while in group when we move from top to bottom, ionization enthalpy decreases.